मित्रांनो, आजचं जे 7-12चं मैदान झालं या मैदानाचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी शिरसवडीकरांची रायफलांसोबत पळला पिस्टन 22-11. काय आनंद आहे दाजी आज? चांगला पळाली गाडी. हा आणि नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं? स्वतःच केलं होतं. हा काय रायफल भागात जास्त स्पीड लागते म्हणावं लागेल. हा तरी गटाला ज्यावेळेस गाडी पळाली तेव्हा कसं वाटलेलं की कशा पद्धतीने गाडी पळेल वगैरे काय नाही पळती गाडी चांगली. दोन्ही पण बैल पळणार आहे. बर मध्यंतरीचा काळ वाईट होता. हो. कसं सामोरं गेलं त्याला? चालायचं एवढं 19-20 राहतं. हा कसं काय म्हणजे त्यावेळेस त्या सिच्युएशनला कशा पद्धती मानसिक संतुलन काय सांभाळून? नाही मानसिक संतुलन ह्या मैदानामध्ये मानसिक संतुलन सांभाळूनच वागावं लागतं. हा तरी त्याचा नाद आहे, नाही तर कोणाचं बी काम नाही. त्यावेळेस किती महिने जरा थोडस 2-4 महिने प्रतीक्षा गेले. होती. हा आणि त्यावर परत तुम्ही तयारी पण कशा पद्धतीने करून घेतली? कारण खचून न जाता की बाबा आपला बैल होणार, तुम्हाला माहित होतं की बाबा चांगला बैल पळालाय, पूर्ण अख्खा सीझन त्यानं गाजवलेला. कोणताही बैल पळणारा हा. एक नंबर कोणताही बैल पळणारा पळत असतो. काय थोडीशी इजा झाली, दुखापत झाली, बरं. पैलवानाचा हा खेळ सारखाच आहे. हा थोडीशी इजा झाली, दुखापत झाली, काय आजारी पडलं, बरं. त्यात थोडासा 4-2 महिना काळ जातो. पण पळणारा बैल हा पळतच असतो. रायफल नाराज कधीच करत नाही मला, कारण मैदानात आला अतिशय शांत. आता जरा थोडस हे वाढलंय की म्हणजे रागीटपणा वगैरे जरा थोडं शांतच आहे आता. नाही अजून ती रागीटपणा करत नाही. बर. आता तर किती जाते? सायदाची साईदाते. दाजी पूर्ण टीम असते तुमच्या सोबत, म्हणजे फौजी झाले सर्व, तुमचे 5-6 मेंबर झाले, काय सांगाल त्यांच्याबद्दल? सगळी टीम संघच असते बैलाच्या. हा. काय अडचणीचा विषय नाही. आणि सगळी जेव्हा भावानं करते म्हणून तर एवढी यश येते असं. हा आणि महत्वाचं घरादाराला नाद आहे. हा घराण्याचं नाद आहे. घराणा म्हणजे पाठी 4ला उठून स्वयंपाक बायका करते त्या, हा. 10-12 माणसाचं जेवण बांधून देते हा. त्या. पहिल्यासारखी प्रथा आपली म्हणजे अजून घरी चालू आहे की म्हणजे असं काय नाही की बाबा अड्ड्यात आल्यावर काय खायचं वगैरे. 10-12 माणसाचं जेवण घरनंच बांधून येतं. म्हणजे एक प्रकार त्यांना पण कुठेतरी आवड आहे आणि त्यांना पण इच्छा असते की बाबा आता ज्या वेळेस आपला रायफलनं गुलाल घेऊन घरी जातो, घरी गेल्यावर कशा पद्धतीने औषण वगैरे तेच कसं? सुनबाई आहे, मंडळी आहे, बर. 2 सून आहे, त्या मंडळी हा. आहे, आई आहे. त्यांचा आनंद कसा असतो? आनंद म्हणजे कशा घरादारालाच हे उघड असल्यामुळे काय अडचणीचा विषय नाही.